सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शिवसेनेचा धनुष्यबाण विरोधकाच्या छातात घुसलेला आहे. अशाच पद्धतीनं या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती विकासाचा बाण सुटणार आहे का? मला वाटतं आता धनुष्यबाणाचा स्पीड नगरपालिकेपेक्षा अधिकचा वाढलेला आहे. त्याच्यामुळे नक्कीच आत्मविश्वास आहे आणि आत्मविश्वास येण्याचं कारणच की एकनाथजी शिंदे साहेबांचं काम आणि त्या कामाच्या प्रती लोकांच्या मधून असलेला उठाव. मायबाप जनता त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामावरती अतिशय समाधानी आहे. त्याच्यामुळे मायबाप जनतेंना त्या ठिकाणी शिवसेना पक्ष हा ऑप्शन म्हणून पाहिजे आणि म्हणून आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथजी शिंदे साहेबांचा विचार आणि वारसा पुढे घेऊन जात असताना जनतेच्या मनातील त्या ठिकाणी असलेला पर्याय म्हणून आम्ही शिवसेना त्या ठिकाणी या निवडणुकीला जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक 2026च्या निवडणुकीला सामोरं जातोय. काही गोष्टी आहेत आता सध्याच्या घडीला तरी त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र आहोत. आणखीन 1-2 दिवसामध्ये काय चित्र स्पष्ट होतील त्यावेळेस आम्ही सामूहिकरित्या पुन्हा एकदा आपल्या समोर येऊ. आता शिवसेनेमध्ये 68 जिल्हा परिषद आणि 134 पंचायत समित्यापैकी जवळपास आमचे 42 जिल्हा परिषद आणि तेवढेच त्या ठिकाणी डबल पंचायत समिती आहेत. पंढरपुरामध्ये देखील 2 ठिकाणी जिल्हा परिषद आणि 4 ठिकाणी पंचायत समित्यामध्ये शिवसेना सामोरी जाते आहे. मंगळवेढ्यामध्ये देखील लक्ष्मी दैवडी गटामधून शिवसेना स्वतंत्ररित्या सामोरी जाते आहे. अक्कलकोट मधून शिवसेना 9च्या 9 ठिकाणी जिल्हा परिषद आणि 18च्या पंचायत समितीच्या ठिकाणी स्वतंत्र जाते आहे. दक्षिण मध्ये 3 जिल्हा परिषद आहेत त्या तिन्ही जिल्हा परिषदेला सामोरे जाते आहे. उत्तर मध्ये 3 आहेत पैकी 2 जिल्हा परिषदेला सामोरे जाते आहे आणि माढ्यामध्ये 7 आहेत पैकी 5 जिल्हा परिषदेला सामोरे जाते आणि करमाळ्यामध्ये पूर्ण 6च्या 6 जिल्हा परिषदेला सामोरे जाते आहे. सांगोल्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही युतीमध्ये नॅचरल अलायन्स आमचं बीजेपी बरोबर तिथं सांगोल्यामध्ये झालेलं आहे. त्याचबरोबर माळशिरसमध्ये देखील आम्ही तिथे 3 जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समितीला सामोरं जातोय. मोहोळमध्ये देखील आम्ही 2 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समितीला सामोरं जातोय. बार्शीमध्ये सुद्धा आता आमचे 5 जिल्हा परिषदचे फॉर्म भरणं चालू आहे. तिथलं अपडेट आलेलं नाही परंतु एकंदरीत आम्ही जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन धनुष्यबाण घेऊन आम्ही या निवडणुकीला तितक्याच जोमानाने तितक्याच ताकदीने आणि तितक्याच आत्मविश्वासानं या लाडक्या भावाच्या बरोबरीने आम्ही जातो. तुम्ही नगरपालिका पंढरपूर तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषद गट आहेत आणि 16 गण आहेत. तुम्ही आता सांगितलं की फक्त 2च गटामध्ये आम्ही लढवतो आणि पंचायत समितीत 3 ते 4 गट एवढे कमी उमेदवार. नक्कीच आमचं जे काय समविचारी मित्रपक्ष आहेत ते आणि आम्ही मिळून ह्या निवडणुकीला सामोरं जाते. आमचा बरोबरचा समविचारी मित्रपक्ष कोण आहे ते तुम्हाला 23 तारखेला 5 वाजता आपल्याच माध्यमातून लोकांच्या समोर आम्ही येऊ. नगरपालिकेला काही गोष्टी थोडस बाकी ठेवू, सस्पेन्स राहिलं पाहिजे. नाही तर तुमच्याकडे आताच सगळं मटेरियल दिलं तर पुन्हा त्याच्यामध्ये ट्विस्ट राहणार नाही. त्याच्यामुळे काही थोडस विरोधकाला सुद्धा त्याच्या डोक्याला किंवा बुडाला मुंग्या लागल्या पाहिजे असं काहीतरी केलं पाहिजे ना. आमची युती ऑलरेडी झालेली आहे. फक्त समोरच्याची हवा टाईट करणं काम सध्या चालू आहे. तेवढी आणखीन अधिक थोडी हवा टाईट करते फुटलं पाहिजे ना. आता म्हणल्यापर्यंत बरोबर आहे की पंढरपूर असेल आणि मंगळवेढा असेल अशा बऱ्याच ठिकाणी नगरपालिकेला तुमची महत्वाची भूमिका तुम्ही बजावलेली आहे. तशाच पद्धतीने पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला महत्वाची भूमिका बजावणार परत एकदा. मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. व्यक्ती स्वार्थापेक्षा पक्षनिष्ठा खूप महत्वाची आहे. पक्ष मोठा झाला तर कार्यकर्ता मोठा होतो. त्याच्यामुळे मी व्यक्तिगत त्या ठिकाणी स्वार्थ बाजूला ठेवून पक्ष मोठा करण्याचं काम त्या ठिकाणी जेवढं जमतंय तेवढं केलेलं आहे. अक्कलकोटमध्ये आपण पाहिलं माजी गृहराज्यमंत्री सीतारामजी म्हेत्रे साहेब त्या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये आले आणि त्याचा रिझल्ट आपण नगरपालिकेला पाहिला. त्याचबरोबर उत्तर दक्षिणचे रतिकांतजी पाटील साहेब माजी आमदार आणि त्यांचे चिरंजीव उबाटाचे जिल्हा प्रमुख आमच्याबरोबर ते आले. आम्ही त्यांच्यावरती जबाबदारी देखील सोपवली. आज ते सुद्धा तेवढ्याच ताकदीनं धनुष्यबाण घेऊन जात आहेत. त्याच्यामुळं महेश नाना हा त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. पक्षाच्या हितासाठी वेळ प्रसंगी मागं पुढे सरून त्या ठिकाणी आपण कार्यकर्त्याला संधी देण्याची भूमिका करतो. कारण की तुम्हाला गेम चेंजर म्हटलं जातंय.
गेम चेंजर नाही, मी सरळ काम करतो, पोटात ओटात एक ठेवत नाही आणि निष्ठेप्रमाणे काम करतो. आता कुणाला त्रास होत असेल, कुणाचं त्या ठिकाणी माझा पक्ष वाढत असताना कुणाच्या हिताला बाधा पोहोचत असेल तर मला वाटतं त्या गोष्टीकडे मी लक्ष दिलं नाही पाहिजे. मी कुणाला आवर्जून कुणाला त्या ठिकाणी धक्का लावायचं काम होतं, मी माझ्या पक्षाचं काम पुढे घेऊन जात असताना मला वाटतं असा त्रास होणे कारण नाही. आणि राजकारणामध्ये मला वाटतं प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपापला पक्ष आपापला विचार पुढे घेऊन जायचा त्या ठिकाणी अधिकार आहे, तो संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा त्या ठिकाणी आम्ही लोकशाही सोडून संविधान सोडून काही वेगळं करत असेल नक्कीच मग आमची काही चूक असेल. पण जर आम्ही संविधानानं लोकशाही पद्धतीने जात असेल तर कुणाच्या पोटात पोटशोळ उठायचं काय कारण आहे? बंधू संजय साठेंचा कायम राहील. आता त्या ठिकाणी बंधू पण अर्ज भरतायत, माझी मंडळीनं अर्ज भरलेला आहे, माझी भाऊजही अर्ज भरलेला आहे, पण पैकी कोणतरी एक राहील. आणि आमचे गादेगावचे आमचे सहकारी सुद्धा बालाजी बागल यांचा सुद्धा आम्ही अर्ज भरलेला आहे. त्याच्यामुळे वेळ जशी पुढच्याचे डाव येतील त्या पद्धतीने आम्ही मागं पुढे सरू. ज्यावेळेस बालाजीला पुढे सरकायचं बालाजीसाठी आम्ही साठे परिवार नक्कीच मागे सरकू. आणि बालाजीला वाटलंच की बाबा आता ही परिस्थिती तुम्ही उभारण्याचं तर बालाजी म्हणलं तर साठे परिवार पुढे येईल. त्याच्यामुळे आमच्यामध्ये आम्ही दोघंच बरोबर आहेत. आम्ही जे करतो ते पारदर्शक करतो, आत बाहेर आम्ही काय त्या ठिकाणी पानं कुठलं ठेवून करत नाही. जे असे 52 पत्ते ओपन जोकर सुद्धा ओपन करतो आम्ही. टाकळी पंचायत त्याच्यामुळेच विश्वास ठेवतात आमच्यावरती. टाकळी पंचायत समिती शिक्षणाचा पालिकेचा म्हणायचं. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणण्यापेक्षा मायबाप जनतेनं त्या ठिकाणी शिवसेनेला तिथं त्या ठिकाणी मॅन्डेट दिलेलं आहे आणि मायबाप जनतेमुळे त्या ठिकाणी आहे. उद्या मायबाप जनता त्या ठिकाणी सर्वश्रुत आहे. ज्या पद्धतीने आपण जेवढी त्या ठिकाणी चांगलं काम करू संधी मिळाल्यानंतर त्याचा रिप्लाय त्याचं रिटर्न हे त्या ठिकाणी येतं. आपण जे पेरतो ते उगवतं. आणि आम्ही गेली 20-22 वर्ष झालं साठे परिवार त्या टाकळी गट किंवा गणामध्ये त्या ठिकाणी किंवा पंढरपूर तालुक्यात जिल्ह्यामध्ये एक जे पेरतो ते उगवत आहे. त्याच्यामुळं शेवटी काही काळ जावा लागतो. बीज पेरलं की त्याला पाणी वापसा निसर्गाच्या आपत्ती या सगळ्या गोष्टी आणि त्यातून काढणीला येईपर्यंत टिकलं पाहिजे. त्याच्यामुळे आज शिवसेना त्या ठिकाणी जे पेरलंय ते चांगलं जोमात उगायला लागले. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने आज टाकळी नाही तर इतर सुद्धा गटावर त्याचा परिणाम दिसतो.